जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 18वा. बहुजिणसी. समास 5वा. करंट परीक्षा निरूपणनाम. श्रीराम समर्थ. धान्य उदंड मोजिले, परी त्या मापे नाही भक्षिले. विवरल्या वीन तैसे झाले प्राणीमात्रांसी. जय जय रघुवीर समर्थ. 18वा दशक बहुजिणसी. बोलले या सगळ्या आयुष्यामध्ये येऊन हे सगळे उपद्व्यापक करून एक जर मुख्य जिन्नस नाही ओळखली, एक जर मुख्य सत्य नाही ओळखलं, जे करायला पाहिजे होतं ते जर नाही केलं, तर ते काय आहे? तर ते करंट सगळं भूमिका आहे. करंट भूमिका म्हणजे काय ते पहिल्याच ओळीमध्ये समर्थांनी अत्यंत साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये स्पष्ट करून दाखवलं. बोलले धान्य उदंड मोजिले. नुसतं काय केलं? इकडून तिकडे पास केलं फक्त, बस. म्हणजे याच्याकडून ज्ञान घेतलं, त्याला सांगितलं, किंवा ज्ञान हे बोलण्यापुरतं फक्त घेतलं, किंवा फक्त आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, आम्ही इथे जातो, आम्ही तिथे जातो. पण प्रत्यक्षात त्याच्यानुसार स्वतःच्या सगळ्या घरामध्ये म्हणा किंवा स्वतःच्या सगळ्या आयुष्यामध्ये म्हणा काही बदल केला जर नसेल, तर ती भूमिका काय आहे? तर ती भूमिका करंटपणाची भूमिका आहे. म्हणून मग समर्थ म्हणाले, बाबा रे, 2च्या ऐवजी 1च घे, 4च्या ऐवजी 1च घे. पण बोलले जे करशील ना ते मनापासून कर. उपासना करशील ना तर एक 10 मिनिटे जरी तुला वेळ मिळाला ना बाबा, तर अत्यंत त्या ठिकाणी एकाग्र चित्त होऊन बोलताना पण बोलले त्याचं स्मरण, ऐकताना त्याचं स्मरण, आणि अत्यंत सगळं चित्त आपल्या श्वासांवर म्हणा किंवा आपल्या सगळ्या कुठल्या तरी एखाद्या आज्ञाचक्रावर म्हणा किंवा आपल्या त्या सगळ्या मूर्तीवर, ध्यान मूलम सद्गुरुर मूर्ती किंवा त्या अधिष्ठानावर बोलले एकाग्र करून जर का बोलले ते नाम घडत असेल, तर निश्चितपणे त्या ठिकाणी ते भगवंतापर्यंत पोचत असतं. भगवंत क्वांटिटी कधीच मोजत नाही. भगवंत काय मोजतो? फक्त क्वालिटी मोजतो. म्हणजे काय? भगवंत भावाचा भुकेला. मग त्याने याच्या आधी पण हे सगळं कितीतरी वेळा त्याने हे सगळं सिद्ध करून दाखवलं. आता चोखा मिळाला, उगाच लोक वेगळ्या समाजातील आहे किंवा काहीतरी जातीदृष्ट्या कनिष्ठ आहे म्हणून मग त्याला लोक मंदिरात येऊ देत नव्हते. एक दिवस त्या चोखा मेळ्याला वाटलं की भगवंताला केळी वाहावी, केळी अर्पण करावी, म्हणून त्याने सगळी बाहेरची सगळी दुकानावरून केळी घेतली. त्याच्या घरी भाजीपाला नेण्यासाठी म्हणून तो आलेला होता. परंतु बोलले भाव झाला की भगवंताला केळी अर्पण करावी. तेवढ्याच पैशाचं बोलले थोडेसे जे पैसे होते, तुटपुंजी जे पैसे होते, तेवढ्याच पैशाची केळी घेतली आणि भगवंताला अर्पण करण्यासाठी म्हणून मंदिरामध्ये गेला. परंतु मंदिरामध्ये मात्र त्याला त्यावेळेसच्या सगळ्या समाजव्यवस्थेच्या सगळ्या लोकांनी येऊ दिलेलं नाही. मग रडत रडत घरी गेला. जेवण त्याला जाईना, अन्न गोड लागेना. म्हणाले मी ज्या भगवंतावर एवढं प्रेम करतो पण मला त्याचं साधं दर्शन घेता येत नाही, त्याला केळी अर्पण करता येत नाही. आणि रात्रभर शोक करत होता. कोणे एके समयी रात्रीच त्याच वेळी त्या ठिकाणी मग प्रत्यक्ष पांडुरंग प्रकट झाला. त्याला समजावलं, त्याच्या जवळची केळी खाल्ली, सोबत काही केळी घेऊन रुक्मिणीला घेऊन गेले. मंदिरामध्ये पुजाऱ्यांनी त्या ठिकाणी मंदिर उघडलं तर मंदिरात सालटे पडलेली होती. आता लोकांना वाटलं कोणीतरी गुपचूप येऊन चोरून या ठिकाणी केळी फेकून गेलं, म्हणून मग त्यांनी आळ त्या चोखा मेळ्यावर घेतला. म्हणाले हाच काल आला होता, याला आपण येऊ दिलं नाही, म्हणून याने मुद्दामहून असं केलं. त्याला त्यांनी परत मारलं आणि त्याला सगळे ओरडले, सगळे त्याला बोलले, त्याचा अपमान केला.
आणि मग सगळे मंदिराकडे जायला निघाले तर मंदिराचे दरवाजे उघडत नव्हते. आतून आवाज आला. म्हणाले, जोपर्यंत माझ्या भक्ताला तुम्ही इथे वाजत गाजत घेऊन येत नाही तोपर्यंत दरवाजे उघडणार नाही. आणि मग जेव्हा ते सगळे त्याच्या विनवण्या करून, त्याच्या सगळे माफी मागून, क्षमा मागून, त्यांचा सन्मान करून जेव्हा ते त्याला त्या चोखामेळा मंदिरात घेऊन गेले त्यावेळेस ते मंदिराचे दरवाजे उघडले. थोडक्यात काय की भगवंत क्वांटिटी बघत नाही, भगवंत काय बघतो, क्वालिटी बघतो. आता त्या काळात देखील सोनं अर्पण करणारे, आणखीन पैसा अडका काहीतरी भंडारे करणारे पण का कमी असतील का? त्यावेळेस खूप असतील. पण भगवंत कशाला भाळला? तर बोलले ह्या चोखामेळ्याच्या 2-4 केळ्यांना भाळला. असंच आहे. बोलले हे आम्हाला जे भगवंताने दिलं, उपासना दिली, भक्ती दिली, नाम दिलं, बोलले ते मनापासून करणे म्हणजे काय झाले जन्माचे सार्थक. त्यासाठीच काय दिला? मनुष्य जन्म दिला. देह दुर्लभ. गेल्या समासामध्ये दाखवलं की बाबा रे हा देह दुर्लभ आहे, हे आयुष्य दुर्लभ आहे. आणि म्हणून काय करायला पाहिजे? येथे पाहिजे जाड विवेक रचना. जाड विवेक रचना म्हणजे काय? स्थूळ विवेक आम्ही घेतला पाहिजे, पूर्ण आयुष्यभराचा विवेक. जसं मागच्या समासात समर्थांनी सांगितलं, विवेकाची भूमिका अत्यंत सुंदर पद्धतीनं सुरुवातीलाच समर्थांनी स्पष्ट करून दाखवली की बाबा रे विवेक ही काही अशी 1-2 तासापुरती, दिवसभरापुरती सगळी गोष्ट नाही. एक संपूर्ण आयुष्याचा विचार करणे आणि संपूर्ण आयुष्याचं ध्येय निश्चित करणे, संपूर्ण आयुष्याची दिशा निश्चित करणे. कसं वागायचं आहे? बोलले कसं माझं रुटीन कसं असेल, माझे आठवडे कसे असतील, माझं वर्ष कसं असेल, मला दिवसभराचा माझा क्रम काय असेल, दिवसभरात माझ्या मस्ट डू थिंग्स काय असतील, म्हणजे अत्यंत आवश्यक पद्धतीनं करावयाच्या गोष्टी कोणत्या तेवढ्या मी निश्चितपणे करणार. उरला वेळ तर बाकीच्या गोष्टी करणार. ही जी भूमिका आहे ना, बोलले ही भूमिका म्हणजे काय आहे? ही अत्यंत विवेकाची सगळी भूमिका आहे. म्हणून जे काय मालकाने दिलं, बोलले ते सगळं मनापासून करणं, वेळ काढून करणं, निश्चयात्मक भूमिकेतून करणं, हे काय आहे? हे शहाण्या सुज्ञ माणसाचं लक्षण आहे. बाकी मग हे सगळं कळतं आहे, हे सगळं माहिती आहे, समर्थांनी आम्हाला सांगितलेलं आहे, पण काय करावं? वेळच भेटत नाही. पण काय करावं? समर्था उद्या करेन, आज जमलंच नाही, आज काय पाहुणेच आले, आज काय ऑफिसमध्येच काम होतं, आज काय तब्येतच बरी नव्हती, आणि म्हणून आजचा दिवस पास झाला, आठवडे पास झाले, महिने पास झाले, असे करता करता वर्ष पास होते आहे. या नाव काय आहे? करंट परीक्षा निरूपण नाम. म्हणजे काय? हे करंटपणाचं सगळं लक्षण आहे. धान्य उदंड मोजिले, परी त्या मापे नाही भक्षिले. म्हणजे काय? सगळं मोजण्याचं काम केलं. फक्त गेला, वार मोजले, आठवडे मोजले, एवढे दिवस मी केलं, देवाचं केलं, एवढे दिवस मी गेलो, श्रवणाला गेलो, एवढे दिवस पासून मी परमार्थाला आहे. म्हणजे हे काय झालं? धान्य उदंड मोजिले. नुसतं मोजलं, बघितलं, येणं जाणं केलं, बाकी काही केलं नाही. परी त्या मापे नाही भक्षिले. बोलले मापे म्हणजे त्या प्रमाणात. मापे म्हणजे काय? की ज्याने आणखीन दुसरा आशय काय भगवंताचा, समर्थांचा, की बाबा रे ज्या प्रमाणात तर एक आहेच, एक मापे म्हणजे जो व्यक्ती आहे त्याने फक्त इकडून तिकडे किंवा ह्याला सांगण्यापासून त्याला सांगणे, इकडून ऐकणे तिकडे सांगणे, इकडून ऐकणे तिकडे दाखवणे, एवढंच फक्त केलं. परी त्या मापे नाही भक्षिले. भक्षिले वाहनं महत्त्वाचं नाही, खाणं महत्त्वाचं आहे. खाणं म्हणजे ग्रहण करणं महत्त्वाचं आहे. स्वतःकडे ती भूमिका उभी करणं महत्त्वाचं आहे. परी त्या मापे नाही भक्षिले, विवरल्या वीन तैसे झाले प्राणी मात्रांचे. मग हे कशामुळे झालं? तर विवरल्या वीन झालं. नुसता गेला आला, परत संसाराचं कामाला लागला. कुठे? कुठेतरी भक्तिमार्गामध्ये गेला, परमार्थाला गेला, श्रवणाला गेला, सत्संगाला गेला, कीर्तनाला गेला. नुसता गेला आणि आला, विवरला नाही.
आता बोलले गाय असते की नाही किंवा गुरे असतात, कुठलेही गुरे असतात, ते काय करतात, चारा खातात आणि खाल्ल्यानंतर बोलले ते असं ओक्साबोक्शी खाऊन घेतात आणि कुठेतरी निवांत दुपारी झाडाखाली बसलेले असतात ना, ते सगळं त्याचं रवंथ करत बसतात. म्हणजे ते पुन्हा सगळं तोंडामध्ये आणून सगळं त्याचं बोलले त्याला बारीक चावत असतात. कारण काय असतं, त्यांचं पोट आहे मोठं आणि त्यांना वेळ चरायला काही तो गुरे चारणारा म्हणा किंवा शेतमालक जो असतो तो काही असं दिवसभर सोडून देत नाही. तास 2 तास तो फक्त त्यांना चरायला नेतो आणि तेवढ्या वेळात ते कुठे भेटेल न भेटेल बाकी इकडे तिकडे शोधण्यामध्ये फिरण्यामध्येच बराच वेळ जातो. मग अशा वेळेस तो जर त्या ठिकाणी सगळं बारीक चावत बसला तर त्याचं काही पोट भरणार नाही. मग ते काय करतात, पटापटा पटापटा जसं जमेल तसं पटापटा सगळं चारा त्याला आत ग्रहण करून घेतात आणि मग घरी आल्यानंतर मालकाने त्यांना खुंट्याला बांधलं की मग ते सगळं परत त्याचं ते सगळं बाहेर तोंडात घेऊन त्याचं सगळं रवंथ करतात आणि पुन्हा सगळं ग्रहण करतात. याच्याने काय झालं, याच्यानं बोलले जेवढा आवश्यक आहे तेवढा चारा पण घेतला गेला आणि जसा लागेल तसा त्याचा वापर पण केला गेला. म्हणजे ते सगळं त्याचं ते शक्ती मिळाली म्हणा किंवा त्याच्यापासून सगळं पोषण त्या प्राण्याचं झालेलं आहे. इकडे आता आपल्याकडे कसं, आपण गेलो आणि आपण त्या ठिकाणी श्रवण करून आलो किंवा सत्संग करून आलो, पण बोलले त्याचं काही नंतर त्याचं आठवणच केली नाही. स्मरणाचा भाग असा आहे ना की आज काही आता अभ्यासाच्या बाबतीत आपण बोलूया. समजा आता आपले कोणाची मुलं शाळेमध्ये जात असतील तर त्यांनी नुसतं शाळेत शिकवलं आणि घरी बघितलंच नाही तर त्यांना ते अजिबात आठवणार नाही. आता शाळेत शिकवलं, मग आणखीन 3-4 दिवसांनी त्याचं सगळी उजळणी केली, आणखीन थोडंसं 8-10 दिवसांनी थोडंफार त्याला एका नजरेखालून घातलं आणि आणखीन मग परीक्षेच्या वेळेस बघितलं तर 100% बोलले शक्यता अशी आहे की निदान 100मधून 90 गोष्टी त्याला त्याच्यातल्या आठवतील, कारण 2-3 वेळा स्मरण झालेलं आहे. नुसतं परमार्थाला जाऊन काय उपयोगाचं नाही, घरी पण उपासना पाहिजे. कोणी आपले सोबतीचे सगळे दास मंडळी मित्रमंडळी असतील, सगळे भाविक जन असतील, त्यांच्यासोबत आज मला ना मालकाने असा बोध दिला, आज मला समर्थांनी असा बोध दिला, त्यांच्यासोबत चर्चा, अनुभव, स्वानुभव. बोलले हे असं घडलं ना म्हणजे हे काय झालं, हे विवरण झालं, मनन निजध्यास झाला आणि विवरल्या न तैसे. मग ह्याच्यातून काय होतं, ते जे खाल्लेलं होतं ना ते बारीक चावल्या जातं आणि ते अंगी लागतं. म्हणजे त्याच्यातून तो अन्नरस, पोषक रस, म्हणजे अर्थात एक भक्तिरस, आपण आपल्या बाबतीत बोललो तर भक्तिरस आतमध्ये निर्माण होतो. एक आनंद, एक संपूर्ण समाधान आपल्या सगळ्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये त्याच्यातून प्रकट जातं. म्हणजे काय की भक्ती एक भक्ती, देव एक देव, दुसरं काहीच नाही. फक्त काय बोलले तर हे सगळं मी देवाचा आणि देव माझा, ही भूमिका जी आहे ना, ही भूमिका काय आहे तर ही भूमिका म्हणजे काय, विवरणाची भूमिका आहे. विवरणातून ही भूमिका प्राप्त होते. आता बरेच आजचा कलियुग आहे. आताच्या कलियुगामध्ये बऱ्याच जणांना असं वाटतं की भगवंत काय आता पूर्वीसारखा दर्शन देत नाही. पूर्वी लोक असे तप वगैरे करायचे, मग भगवंत असा प्रकट व्हायचा आणि मग प्रकट झाल्याच्या नंतर आशीर्वाद वगैरे वरदान वगैरे द्यायचं. पण एक गोष्ट आहे की संभवामी युगे युगे, प्रत्येक युगात प्रत्येक समयी भगवंत पृथ्वीवर कार्याला असतो. फक्त फरक एवढाच आहे, ज्या सगळ्या युगामध्ये जेवढी आवश्यकता असेल तेवढीच शक्ती घेऊन किंवा तसं रूप घेऊन तो कार्याला आलेला असतो.
आताच्या काळामध्ये ना सगळं ऑनलाईन डिजिटल सगळा जमाना आहे आणि आताचे शत्रू बाहेरचे कमी. आता काही पूर्वीसारखे असे कौरव म्हणा किंवा असे रावण वगैरे असे बाहेर त्या ठिकाणी माजलेले नाहीत, पण हे कुठे आहेत आता, हे सगळे आतमध्ये आहे. मग आत्ताच्या काळामध्ये बघा, एक पूर्वीपेक्षा जर बघितलं ना तर गुरु परंपरा जी होती पूर्वी ती फक्त आश्रमात होती, म्हणजे मोजके 5, 10, 15 शिष्य ॲट अ टाईम सगळे त्या ठिकाणी श्रवण करायचे. परंतु आता मात्र हजारो लाखो लोक वेगवेगळ्या सगळ्या भक्ती मार्गामध्ये वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या सगळ्या त्या ठिकाणी गुरूंच्या माध्यमातून काय करत आहेत तर बोलले श्रवणाचा म्हणा किंवा परमार्थाचा लाभ त्या ठिकाणी घेत आहे. मग बोलले हे आताच्या काळाची गरज आहे, म्हणजे तो आहे, आज पण आहे. कुठे ना कुठे तो वेगवेगळ्या सगळ्या माध्यमातून तो काय करतो आहे तर कार्य करतो आहे, निश्चितपणे करतो आहे, याच्यात शंका नाही. म्हणून मग आज जो कोणी त्याला अत्यंत भक्तिभावाने प्रेमाने आणि असं मननामध्ये श्रवणामध्ये विवरणामध्ये ज्याने भगवंताला घेतलं, बोलले त्याच्या जवळ भगवंत प्रकट आहे. एक साधी गोष्ट आहे किंवा एक प्रयोग आपण घरी आज पण बघू शकतो. एक दिवसभर आपल्या एक इष्टदेवता जे आहे त्याच्याशी आपण जर बोललो किंवा त्याच्या सगळ्या टचमध्ये राहिलो, त्याचं काहीतरी नामस्मरण म्हणा किंवा त्याचे विग्रह, त्याची स्थापना किंवा त्याची मूर्ती याच्या सन्निध राहिलो. आता कुठे काय असे ना, असं काही नाही की घरीच असलो पाहिजे असं काही नाही, कुठे काय असे ना, मग तशा ठिकाणी आपण त्याच्या फक्त आठवणीत त्याचं सगळं एक प्रेम भावात आपण दिवसभर 2 दिवस राहिलो. प्रयोगाचा फक्त भाग आहे. आणि त्याला एक आपण सांगितलं की भगवंता मला एक विश्वास बसावा किंवा मला एक अनुभव यावा, साक्षात्कार व्हावा, म्हणून असं काहीतरी मला एखादी प्रचिती द्या किंवा असं कुठल्या ना कुठल्या रूपात मला असं जाणवू द्या की तुम्ही आहेत, तुम्ही माझ्या जवळ आहे, असं काहीतरी. आता हे फक्त एक उदाहरण झालं. एक जो तो आपापल्या सगळ्या भावानुसार आपापल्या सगळ्या परिस्थितीनुसार बोलले हे सगळं त्या भगवंतासमोर इच्छा व्यक्त करू शकतो. आणि मग एक आपण बघाल की एक निश्चितपणे तो आपण जशी इच्छा प्रकट केली होती, पण त्यासाठी आधी 1-2 दिवस आपण राबलेलो आहे बरं का. आपण काहीतरी एक सगळं विसरून सगळं 1-2 दिवस त्या भगवंताच्या चिंतनामध्ये बुडालेलो असलो पाहिजे. एक आपल्या हृदयामध्ये प्रेमभाव निर्माण झालेला असला पाहिजे. प्रेम ही एकच भूमिका अशी आहे की त्या भूमिकेच्या बळावर बोलले त्या भगवंताला कडून काही तुम्ही करून घेऊ शकता. जनाबाई किंवा चोखामेळा, नामदेव, एकनाथ, तुकाराम असे खूप सारे उदाहरणं आहेत की त्यांनी काय केलं, बोलले एक आपल्या भक्तीच्या बळावर ते भगवंताला आपल्या घरी त्यांनी बोलवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं सांगायचं तात्पर्य काय की भगवंत आहेच, फक्त तसा भाव, तसं विवरण, तसं मनन, तसं निजध्यास, तसं प्रेम आमच्याकडे असायला पाहिजे. तो सर्व प्रकारे बोलणे सोबतच आहे आणि खूप वेळा त्याने आपल्या भक्तांना अनुभव दिलेला आहे. आत्ताच्या कलियुगामध्ये देखील कलियुगाचाच हा सगळा विषय आहे. अगदी अलीकडचे आमचे तुकोबा बघितले तर आणखीन त्याच्या आधीचे ते मीराबाई वगैरे वगैरे हे अगदी 400-500 वर्षांपूर्वीच्या सगळे विषय आहे. तुकोबा त्या अगदी शिवाजी महाराजांच्या समकालीन आहेत. बोलले हे अगदी काही अशा लांबच्या गोष्टी नाहीत. तर बोलले आजही तोच भगवंत, तसाच अधिकार
तीच भूमिका कार्यरत आहे. फक्त काय पाहिजे? विवरण पाहिजे, वावरणं, त्याच्यामध्ये राहणं, भक्तीमध्ये राहणं, भक्तीमध्ये रममान करणं. बोलले आम्ही आता एखाद्याला असं एखादा छंद, तर एखाद्या मुलाला क्रिकेटचा छंद असतो, तर त्याचं कसं असतं, तो टी व्हीमध्ये क्रिकेटच पाहणार. त्याच्या हातात मोबाईल दिला ना, तर तो ते यूट्यूबमध्ये क्रिकेटचेच शॉर्ट्स बघणार. यूट्यूब पण त्याला क्रिकेटचेच शॉर्ट दाखवणार. कारण जे जे आम्हाला आवडतं ना, यूट्यूबला कळतं, ते अल्गोरिदम असतं की बोलले जे याला जे आवडतं ना तेच व्हिडिओ तो परत दाखवतो. म्हणजे त्याचा हेतू काय असतो की याने हे जास्तीत जास्त आणखीन चिकटून राहिला पाहिजे. म्हणजे तो टी व्हीत पण तेच बघणार, मोबाईलमध्ये पण तेच बघणार, मित्रांमध्ये गेला की तीच चर्चा करणार. इव्हन एखाद्या वेळेस रिकामा असला, एकटा असला, तरी तो असं त्याचे हावभाव, त्याचे स्टाईल, हातवारे, तो असं बॅटिंगचं ॲक्शन करणार, बॉलिंगचे ॲक्शन करणार. त्याच्या हातात काही दगड लागला, गोळा लागला कागदाचा, तो त्याला बॉलच समजणार. एखादी काडी लागली त्याला तो बॅटच समजणार. म्हणजे काय, तो असा अगदी क्रिकेटमय झालेला आहे. बोलले ही झाली क्रिकेटची भक्ती. बोले अशी भूमिका देवाच्या बाबतीत, भक्तीच्या बाबतीत ज्याची झाली ना, बोलले त्याच्यासाठी भगवंत काही करायला तयार आहे. याला म्हणतात विवरण. विवरल्या विन तैसे झाले प्राणी मात्रांची. पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना, अनुभव पाहता अनुमानामध्ये पडे. आता पाठ म्हणता आवरेना, पण असं आजच्या काळात होत नाही. कसं, जे आधी आता क्रिकेट, आता हे जे सांगितलं ना, हे भक्ती फरमान मनुष्यानं फक्त बोलायचा भात आणि बोलायची कढी अशा पुरतीच केली. पण समर्थ बोलले बाबा रे, पण हे रेअर आहे, म्हणजे दुर्मिळ आहे. आजकाल नुसतं पाठांतर किंवा शोबाजीपुरता मनुष्याने परमार्थ केला. डोक दाखवण्यापुरता, किंवा सांगण्यापुरता, किंवा कोणीतरी बघेल, कोणीतरी म्हणतं म्हणून जातो येतो, बस. पाठ म्हणता आवरेना, म्हणजे हे काय झालं, फक्त पाठांतर झालं, पुसता काहीच कळेना. घरी आल्यावर जर त्याला विचारलं का रे बाबा काय भाग झाला, तो बोलतो खूप छान भाग झाला, खूप मस्त भाग झालं, खूप असं छान दिलं. पण काय दिलं? हो बोलतो खूप छान दिलं, खूप मस्त दिलं. पण काय दिलं? हां मी नंतर आता बोलतो मी थकून गेलो. बोले ज्याला आवड असते तो कधी थकत नाही, आणि त्या आवडीच्या विषयावर तो कधी बोलायला चुकत नाही. अनुभव पाहता अनुमानामध्ये पडे, म्हणजे अनुभव काहीच नाही, फक्त बोलायचा भात. म्हणून भक्तीमध्ये एक मनुष्याला आनंद मिळालेला नाही, समाधान मिळालेलं नाही. ते अनुभव घ्यावा, जे ऐकतो, जे बोलतो ते करण्याचा अनुभव घ्यावा, ते जगण्याचा अनुभव घ्यावा, तर भक्तीमध्ये मजा आहे, तर आनंद आहे, समाधान आहे. मग एवढा आनंद आहे की संसाराचं तुम्हाला काही बघावं लागणार नाही. कारण त्याचं नाव काय आहे? परम ऐश्वर. बोले परम ऐश्वर्याचा तो काय आहे? तो धनी आहे, तो मालक आहे, तो सामर्थ्यवान आहे. तो काय कमी, त्याचा जो झाला, मग काय उणे तयाला. बोले तया नारायणाला म्हणी अखंड आठवावे ध्यानी. त्याला त्याच्याकडे जे आहे ना, आता बोलले तो ईश्वर जिथे आहे ना तिथे असं बोलले दारिद्र्य असूच शकत नाही. कारण ते षडगुणेश्वर त्याला म्हटलं जातं. भगवान, भग म्हणजे वान, म्हणजे काय, एक बोलले 6 गुणांचं ऐश्वर. बोलले अत्यंत यश असेल, ऐश्वर असेल, ज्ञान असेल, औदार्य असेल, स्वामित्व असेल, किंवा एक भव्य दिव्यता, पराक्रम, वैराग्य, असे गुण असलेल्यालाच भगवान म्हणतात. आणि ज्याचा मित्र भगवान, ज्याचा सगळा तन मन धन भगवान, बोलले त्याला कसं दारिद्र्य, त्याला कसं त्याच्या आयुष्यामध्ये बोलले काय कमी पडणार आहे. पण पाहिजे फक्त काय की बोलले अनुभव. त्याला अनुभवलं पाहिजे, त्याला पाहिलं पाहिजे, बोलावा, पाहावा, पूजावा, ऐकावा, भजावा, एकच एक काय, तर जो आपला इष्ट असेल, आपलं जे आराध्य असेल तेच. शब्दरत्ने परीक्षावी, प्रत्ययाची पाहोण घ्यावी, येरते अवघी सांडावी एकीकडे. म्हणून काय, मग शब्दरत्ने परीक्षावी.
आणि बोलले प्रत्ययाची पाहून घ्यावी. बोलले जे काय शब्द सगळं आम्ही ऐकले भक्तीमध्ये, श्रवणामध्ये, सत्संगामध्ये, उपासनेमध्ये, ते बोलले पाहावी. जे जे उत्तमाचं साराचं आहे ते सगळं घ्यावं आणि बाकीचं राहू द्यावं. नाव रूप अवघे सांडावे. आणि हे असं करता 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 एक स्वतःचं वेगळेपण, परमेश्वराचं वेगळेपण असं होऊ नये. बोलले काय तर हे असं करता 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 ही भूमिका कुठेतरी एक व्हावी. देव पहावयासी गेलो आणि देवाची होऊन ठेलो. एक दिवस असा येतो ना की विसर पडतो, आठवण पडून जाते. आता भगवंताचे बरेच भक्त असे असतात ना, कुठल्या का देवाचा असे ना, कुठल्या का सगळ्या परमार्थातला असे ना, तर ते त्यांच्या ते करता करता त्यांना ते भक्ती किंवा ते बघत त्यांच्यात भगवंताचं करता 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 त्यांना असं बाहेरचं जगाचं त्यांना भान राहत नाही. अत्यंत ते रममान त्याच्यात होऊन जातात. त्याच्या भगवंताशी मग ते हक्क त्यांचा होऊन जातो. ते असे भगवंताला असे अत्यंत जवळचा मित्र म्हणून ते बघतात, त्याच्याशी बोलतात, त्याच्यावर रागवतात, त्याला खडसावतात, त्याला धमकी देतात. आणि भगवंतही लाडानं मग त्यांचं ते सगळे हट्ट पूर्ण करत असतो. त्यांना ते ठिकाणी प्रचिती देत असतो. मग याच्या इथे काय झालं, हे आपल्यामधला आणि भगवंतामधला सगळा जी दरी होती किंवा जे अंतर होतं ते सगळं गळून पडलेलं आहे. सार असार एकची करावे हे मूर्खपणा. मग बोलले हे आता मनुष्यानं इकडे काय केलं, असारामध्ये मनुष्यानं एकत्व निर्माण केलं. म्हणजे संसार एके संसार, लोभ एके लोभ, अहंकार एके अहंकार. तिकडे मनुष्यानं एवढं सगळं त्या ठिकाणी आपुलकी दाखवली किंवा एवढा सगळा तो रममान झाला की त्याला दुसरं काही त्या ठिकाणी सुचलंच नाही. म्हणजे साराच्या ठिकाणी करायला पाहिजे होतं, पण कुठे त्या ठिकाणी एकत्व निर्माण केलं तर बोलले असाराच्या ठिकाणी. आणि असाराच्या ठिकाणी एकत्व निर्माण केल्याचा परिणाम मग काय होणार आहे, सार असार एकची करावे हे मूर्खपण. हे मूर्खपणच होणार आहे, दुसरं काय होणार आहे. कारण याच्यातून मग शेवटी क्षोभ सगळापणा किंवा आणखीन त्या ठिकाणी मनुष्याच्या सगळ्या संसारामध्ये त्याच्याकडे अपूर्णता राहणार आहे किंवा सगळी चीन सगळी भिनभिनच राहणार आहे. लेखके कुळ समजावे किंवा उगेच वाचावे, येणे दृष्टांत समजावे कोणीतरी. आता हे उदाहरण या ठिकाणी समर्थांनी दिलं की बाबा रे, शब्दरत्ने परीक्षावी, प्रत्ययाची पाहून घ्यावी. आता आधी सगळं आपलं विवेकानं सगळं तपासून घ्यावं की बोलले आता हे मांडण्यामागची किंवा लिहिण्यामागची एखादं पुस्तक असेल, एखादा लेखक असेल आणि त्या ठिकाणी जी भूमिका आहे लेखकाची आपण जी वाचत असताना ते विवेकाच्या कसोटीवर तपासून पाहणं गरजेचं आहे. ते उगाच कोणीतरी काहीतरी लिहिलं आहे म्हणून आपण काहीतरी वाचत बसायचं, ऐकत बसायचं असाही काही भाग नाही. अशी पद्धतीनं समर्थांनी ही भूमिका दाखवली की बाबा रे, इथे हा सगळा जो भाग आहे हा कशाचा आहे, हा ज्याच्या त्याच्या सगळ्या विवेकाचा आहे, अनुभवाचा आहे. आणि त्या सत्यामध्ये कोण किती वेळ घालवतो, त्या भगवंताचा अनुभव कोण किती दिवसभरामध्ये किती वेळ घेतो किंवा स्वतःला त्याच्या सगळ्या ध्यानामध्ये किंवा आठवणीमध्ये किती वेळ ठेवतो, त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. जेथे नाही समजावीस तेथे
अवघी कुसमुस पुसो जाता वसवस वक्ता करी. नाना शब्द एकवटिले प्रचितीविन उपाय केले परी ते अवघेची व्यर्थ गेले फळ प्रसंगी. म्हणून प्रचितीशिवाय सगळं व्यर्थ आहे. बोलले प्रचिती काय आहे? एक मुख्य प्रचिती प्रत्येकाला काय पाहिजे? एक मनुष्याला आपल्याला असं वाटतं की मला त्या ठिकाणी अमुक वस्तू पाहिजे, तमुक वस्तू पाहिजे, पैसा पाहिजे किंवा ऐश्वर्य पाहिजे. यातलं मनुष्याला कोणालाच काहीच गरज नसते. प्रत्येकाला काय हवं आहे? जीवनामध्ये एक आनंद हवा आहे, एक समाधान हवं आहे. आणि हा आनंद किंवा हे समाधान बोलले हे असं कुठेही कशातूनही मिळत नाही, वस्तूमधून तर अजिबात मिळत नाही. तर ते जे पाहिजे किंवा जे उद्दिष्ट आहे किंवा जे लक्ष्य आहे ते लक्ष्य जेव्हा आम्ही प्राप्त करून घेतो किंवा जे शोधण्यासाठी म्हणून आम्ही आलेलो आहोत ते आम्हाला जेव्हा मिळतं तेव्हाच हे समाधान किंवा हा आनंद प्राप्त होतो. आता जीव हा बऱ्याच सगळ्या दिवसापासून असा भटकत होता. बोलले इकडे तिकडे भटकत होता. आणि मग नंतर त्याला कुठेतरी मनुष्य जन्म मिळाला, जे गेल्या समासात समर्थांनी सांगितलं. मनुष्य जन्म मिळाला. मग मनुष्य जन्मात येऊन काय झालं? लोह लागला खेळांचा, कळप मिळवला पोरांचा. आता खेळ आणि पोरं हे मायेचे असं समजावे, हे पोरं हे सगळे विषय असे समजावे. यांच्यामध्ये खेळण्यामध्ये त्याचा वेळ व्यर्थ गेला, त्याचं आयुष्य व्यर्थ गेलं. शोधण्यासाठी काय आलेला होता? सत्य, जे आता या समासाचं सार आहे. खरे सांडून खोटे घेणे हे म्हटलं आहे समर्थांनी पुढे. मग बोलले असत्य म्हणजे त्याची पाप, सत्य जाणावे स्वरूप. म्हणजे एक सत्य सोडलं आणि असत्याच्या मागे असत्याची सगळी माया गोळा करण्यामध्ये, मीपणा मोठा करण्यामध्ये किंवा लोभाचं सगळं भांडवल गोळा करण्यामध्ये काय झालं? आयुष्य गेलं. मग आता याचा परिणाम काय झाला? दुःख. याचा परिणाम काय झाला? चिंता. याचा परिणाम काय झाला? अस्वस्थता, समाधान नाही. म्हणून मग समर्थ काय म्हणाले की बाबा रे, जन्म काय झाला? वाया झाला. म्हणून प्रचितीविन उपाव केले. म्हणजे मग जे केलं त्याच्यातून आनंद मिळतो आहे का, समाधान मिळतं आहे का हे बघितलं पाहिजे की नको? प्रचिती पाहिली पाहिजे. आम्हाला असं खरोखर असं भरल्यासारखं वाटतं आहे का? एक असं खुश एकदम आनंद मिळाल्यासारखं वाटतं का त्याच्यातून? बोलले जे करत आहोत विषयांचं ते तेवढ्यापुरतं नुसतं वाटतं आहे. परत सगळं रीते होतं आहे. परत आणखी मनुष्य दुसरीकडे सगळा धावतो आहे. बोलले हे काय आहे? हे याचा अर्थ कुठेतरी हे व्यर्थ आहे. याचा अर्थ याच्यातून प्रचिती नाही आहे. म्हणून जे प्रचिती मिळेल, जे सत्य आहे, जे आत आहे, जे शोधण्यासाठी म्हणून आम्ही सगळे आलेलो आहोत, तर बोलले प्रचिती त्याचे उपाय केले पाहिजे. मग ते उपाय काय आहेत? तर श्रवण असेल, कीर्तन असेल, मनन असेल, निजध्यास असेल, सद्गुरू सेवा असेल, श्री सेवा असेल. बोलले हा सगळा उपाय केला पाहिजे. बोलले हे ह्याच्यातून काय आहे? प्रचिती आहे. हे आता समजून घेतले पाहिजे. म्हणून बोलले प्रचितीसारखं उपाय करायचा, बाकीचे सगळे व्यर्थ होणार आहे. फळ प्रसंगी म्हणजे काय? आणीबाणीच्या काळात, म्हणजे शेवटी जेव्हा मनुष्य त्या ठिकाणी त्याचा जाणीव होईल, जेव्हा त्याला दुसऱ्या सगळ्या जन्म किंवा दुसरी गती किंवा त्याचा हिशेब सगळा केला जाईल फळ प्रसंगी. म्हणून ही सगळी कुसमुस वसवस करण्यापेक्षा शांत व्हावं, शरण जावं, भगवंताला पांडुरंगाला शरण जावं. त्या द्रौपदीच्या वेळेस बोलले त्या युधिष्ठिरानं एक एक करत सगळे भाऊ त्या ठिकाणी पणाला लावले.
भगवंत वाटच बघत होता की हा मला तिथेच होते. भगवंत बोलले असतोच तो, सगळीकडेच असतो, की हा कधी एकदा बोलवतो, पण तो त्याने बोलवलेलं नाही, शरण आलेला नाही. शरण कोण गेलं? द्रौपदी शरण गेली. म्हणून मग काय झालं? म्हणून मग त्यावेळेस मग बोलले तो भगवंत धावत आला. बोलले हे असंच आहे. बोलले त्याला शरण गेलं पाहिजे, बाकी दुसरं काय आहे? बाकी सगळं व्यर्थ आहे. परी ते अवघेचे व्यर्थ गेले फड प्रसंगी. पसेवरी वैरण घातले, तातडीने जाते ओढिले, तेने पीठ बारीक आले, हे तो घडेना. मग बोलले वैरण घातलं, चारा घातला, तर तिथे धान्यच टाकायला लागेल ना. वैरण घालून चारा घालून कसं काय पीठ येणार आहे? बोलले असाच हा सगळा भाग आहे. आता हे संसाराचं जातं आहे, आयुष्याचं जातं आहे. त्या ठिकाणी बोलले धान्य घातलं तर त्याचं पीठ मिळेल. म्हणजे जे एक परमार्थ कार्य आहे किंवा श्रवणाचं कार्य आहे, एक उत्तम सत्य मार्गावरचं कार्य आहे, मनन आहे, निजध्यास आहे, हे असेल तर बोलले पीठ मिळेल. म्हणजे काय? काहीतरी पोट भरेल, आनंद मिळेल. चारा घातला, लोभ घातला, अहंकार घातला, द्वेष घातला, निंदा घातली, सगळं मीपणाच्या मागे, अहंकाराच्या मागे धावला. बोल त्यातून कसं काय आयुष्याचं सार्थक होणार आहे? त्यातून कसं काय जीवनाचा आनंद मिळणार आहे? मिळूच नाही शकत. हे तो घडेना. घासामागे घास घातला, अवकाश नाही चावायला, अवघा बोकणा भरला, पुढे कैसे. बोलले चावलं पण पाहिजे की नाही? घासामागे नुसतं बोलले नुसता जगत आला, नुसता हे करू दे, ते करू दे, असं करू दे, तसं करू दे, इकडे पळू दे, तिकडे पळू दे, असं हा करतोय, तो करतोय, मला करू दे. घासामागून घास घातला, अवकाश नाही जेवायला. असं पण होऊन जातं बऱ्याचदा. नुसतं लोकांचं त्याचं अनुकरण करत करत सगळं आयुष्य निघून जातं. परंतु का, कसं, कधी, कुठे विचारण्याला वेळच उरत नाही. अवघा बोकणा भरिला. बोलले त्याचं काही पचन नीट होत नाही. बोलले हे काही एक जाणत्या पुरुषाचं, एक काही विवेकी पुरुषाचं लक्षण नाही. म्हणून ऐका फडणीसीचे लक्षण. आता जो फडणीस म्हणजे ज्याला काय म्हटलं जातं, बोलले जो अत्यंत त्या ठिकाणी एक मुरब्बी आहे, कलाकार आहे, किंवा जो अत्यंत सगळा कारभारी आहे, व्यापारी आहे, म्हणजे व्यापारी म्हणण्यापेक्षा एक मोठा श्रेष्ठ कोणीतरी कार्यकर्ता आहे, असा जो फडणीस आहे, विरंग जाऊ नेदिक्षण, तो काय करतो? बोलणे आपल्या आलेला प्रत्येक क्षण श्रीरंगामध्ये रंगून घेतो. म्हणजे ज्यातून काहीतरी आउटपुट मिळेल, काहीतरी पुण्य मिळेल, काहीतरी ज्ञान मिळेल, काहीतरी समाधान मिळेल, काहीतरी उत्तम त्याच्यातून साधन निर्माण होईल, उत्तम त्याच्यातून काहीतरी भविष्य निर्माण होईल. अशा सगळ्या भूमिकांमध्ये तो काय करतो? आपला प्रत्येक क्षण घालवत असतो आणि समस्तांचे अंतःकरण सांभाळीत जावे, असा तो फडणीस आहे की जो सगळ्यांना सांभाळतो. सगळं प्रत्येक कृती त्याची नियोजनपूर्वक असते आणि असं कारभारी व्हायचं आहे, असं एक आयुष्य मॅनेज करायचं आहे, एक असा दिवस मॅनेज करायचा. प्रत्येक क्षण आपल्याला काय करायचा? इमानदारीनं, एक नियोजनपूर्वक, एक अत्यंत सावधपणे, अत्यंत सगळ्या त्या ठिकाणी जाणीवेनं जगायचं आहे की बाबा रे मी कोण, काय, कशासाठी आलेलो आहे, मी करतो काय आहे, याच्यातून काय प्राप्त होणार आहे, सत्य काय आहे,
मी देवाचा आणि देव माझा. मी करतो काय आहे, संसार एके संसार, पाहावे आपण असे आपण. मिळणार काय आहे, परी ते अवघेची व्यर्थ गेले. मग काय करायला काय पाहिजे, प्रचितीचा उपाय केला पाहिजे. प्रचितीचा उपाय काय आहे, जावे सद्गुरुसी शरण. सूक्ष्म नामे सुखे घ्यावी, तितुकी रूपे ओळखावी, ओळखून समजवावी श्रोतयांची. मग बोलले सूक्ष्म नाम स्वतः घ्यावं, सूक्ष्मातल्या सूक्ष्म भूमिकेवर आपण कार्य करावं, प्रत्येक क्षण जपावा, प्रत्येक क्षणाला आपण त्या भगवंताला आठवावं, सद्गुरूंनी दिलेल्या सगळ्या भूमिकेला जागं व्हावं किंवा त्या ठिकाणी सार्थकी करावं. आणि तितुकी रूपे ओळखावी, ते प्रत्येक नाम म्हणजे भगवंताचं एक रूप आहे. तेवढ्या वेळेस आम्ही भगवंताला ऋणी करून घेत असतो. ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. बोलले वसे हृदयी प्रेम पाशा पिपाशा. त्याच्या हृदयामध्ये भगवंताबद्दल प्रेम आहे आणि त्या प्रेमातून तो त्याची आठवण करतो आहे, त्याला नित्यकाळी आठवतो आहे. ऋणी देव हा, प्रत्येक त्या नामाबरोबर तो भगवंत त्याचा काय होतो आहे तर ऋणी होतो आहे. म्हणून तितुकी रूपे ओळखावी, ओळखून समजवावी श्रोतयांसी. आणि मग पुढे काय दाखवलं, समशा पुरता सुखी होती, श्रोते अवघे आनंदती, अवघे क्षण वंदिती गोसावियांसी. समस्या पुरता वंदिती, समस्या न पुरता निंदिती, गोसावी चिंचिन करती कोण्या हिशेबे. मग आणखी काय दाखवलं, समस्या पुरता सुखी होती. तर समस्या एक आपली जर पूर्ण झाली तर आपल्याला चांगलं वाटतं. श्रोते अवघे आनंदती, भाग सुटला, प्रचिती मिळाली. आणि मग असे लोक काय करतात, अवघे क्षणा वंदिती गोसाव्यांची. आणि मग त्या गोसाव्यांना म्हणजे त्या सगळ्याच्या सद्गुरूंना सगळे काय करतात, त्यांचे आभार मानतात. भाग सुटला तर वंदिती, समस्या न पुरता निंदिती, गोसावी चिंचिन करती कोण्या हिशेबे. आता खरं बघितलं ना तर हा भाग सुटण्याचा न सुटण्याचा भाग हा त्या गोसाव्यावर नाही, त्या सद्गुरूंवर नाही, तर तो कोणाकडे आहे तर तो आपल्याकडे आहे. आता आपण कितपत सगळं त्याच्यात उतरलो, पाण्यामध्ये कितपत उतरलो तेवढ्यावर ते सगळं ठरतं की आपल्याला किती गारवा मिळेल. आता आपण पाण्यात उतरलोच नाही आणि थडीवर उभं राहून, काठावर उभं राहून जर पाण्याकडे नुसतं बघत राहिलो आणि पाण्याची स्तुती करत राहिलो तर गारवा काही मिळणार नाही. बोले तसाच हा सगळा प्रकार आहे. आता याच्यात पाण्याचा काय दोष आहे, शुद्ध सोने पाहून घ्यावे, कसी लावून तावावे, श्रवण मनने जाणावे प्रत्ययासी. मग बोलले हेच आहे, समर्थ बोलले हे आमच्यावर आहे. शुद्ध सोनं तर बोलले त्याला तापवणं, त्याला कस लावणं, श्रवणाचं शुद्ध सोनं घेणं, त्याला तापवणं, त्याला कस लावणं श्रवण मननाच्या रूपानं, आणि त्याच्यातून प्रत्यय घेणं, त्याच्यातून मग ती चकाकी येते, त्याच्यातून त्याला ती झळाळी येते. बोलले असंच आहे. बोलले आम्ही जर तापवलंच नाही आणि कसला त्याला लावला नाही, श्रवण मनन नाही, निजध्यास नाही, विवरण नाही, तर सोनं असून काय उपयोगाचं आहे का. ते त्याला काळवंडलेलं असेल, त्याला सगळं पितळ समजून, बेंटेक्स समजून लोक काय करतील, त्याचा बोलले अवहेलना करतील. मग ती कस लावता आला पाहिजे, कष्ट घेता आले पाहिजे. कष्ट करिता सेत पिके, कष्ट नव्हे ते निर्फळ, कष्टे विन फळ नाही.
वैद्याची प्रचित येना व्यथा परती होईना आणि रागे जावे जना कोण्या हिशोबे. बोलले प्रचिती पाहिजे असेल तर बोलले वैद्य कसा पाहिजे, तर त्या ठिकाणी अत्यंत त्या ठिकाणी जाणता असला पाहिजे. म्हणून जाणीवपूर्वक केलेल्या सगळ्या गोष्टी मनुष्याला फळ देत असतात. खोटे कोठेची चालेना, खोटे कोणास मानेना, या कारणे अनुमाना खरे आणावे. वैद्य पण खरा असला पाहिजे आणि जो रोगी आहे त्याने पण पथ्य सांभाळली पाहिजे, त्याने पण मात्रा औषध वेळेच्या वेळी घेतलं पाहिजे. असं जर घेतलं ना तर बोलले त्याला काय मिळते, त्याला प्रचिती मिळते. हा एकाचा भाग नाही, हा या ठिकाणी दोन्ही बाजूची ही सगळी भूमिका आहे. सगळ्या मार्गावर चालणे आणि त्या सत्यावर निष्ठा ठेवणे, सत्याचाच अवलंब करणे. बोलले आयुष्यामध्ये निश्चितपणे भगवंत कृपा करत असतो. एक परमसत्य ते भगवंत जाणणे, ईश्वराला जाणणे हे तर आहेच, पण त्याही सोबत एक सत्याचं आचरण, एक नीती न्यायाचं धर्माचं आचरण आमच्यासोबत असणे, ही म्हणजे त्या सत्याला जाणण्याची पायरी आहे. बोलले साधी गोष्ट आहे. व्यापाऱ्याचा मित्र व्यापारी असतो, शेतकऱ्याचा मित्र शेतकरी असतो. आणखीन एखाद्या कार्यालयात नोकरी करणारा असेल, त्याचा मित्र त्या कार्यालयात व्यक्ती करणारा दुसरा असतो, कारण काम पडतं किंवा तशी चर्चा होते. आता ते सत्य, त्याच्याकडे कसलाच विकार नाही, दोष नाही, आणि त्या अशा या सगळ्या सत्याला त्याचं भेटायचं आहे, तर असं विकार घेऊन किंवा दोषपूर्ण राहून कसं काय चालेल. त्यासाठी आधी स्वतःच सगळं निर्दोष व्हावं लागतं. खोटे कोठेची चालेना, खोटं कुठेच चालणार नाही. आधी स्वतः निर्मळ पवित्र व्हावं आणि मग ते निर्मळाचं ध्यान करावं. एका क्षणात बोलले ते सगळं, तो सगळा ईश्वर नाही त्या ठिकाणी कमरेवर हात ठेवून उभा राहिला तर मग बघावं. पण आधी समर्थ बोलले सगळं सत्य मार्गाचा, प्रेम मार्गाचा एक आचरण सत्याचं असावं, निजध्यास सत्याचा असावा आणि मार्ग मात्र प्रेमाचा असावा. एक निश्चितपणे त्या ठिकाणी खोटे कोठेची चालेना, खोटे कोणास मानेना, या कारणे अनुमाना खरे आणावे. लिहिणे न येता व्यापार केला, काही एक दिवस चालिला, पुरता सुरणीस भेटला तेव्हा खोटे. मी सगळं बघून पाहून देखून सगळं हे करावं लागतं. सगळा हिशेब व्यापार करायचा म्हटला म्हणजे काय करावं लागतं, हिशेब सगळा ठेवावा लागतो. हिशेब न ठेवता व्यापार केला तर कुठे ना कुठे जेव्हा सुरणीस भेटतो, म्हणजे ऑडिटर तपासणीस भेटतो, कुठे ना कुठे त्या ठिकाणी गोंधळ किंवा घपला झाल्याचं लक्षात येतं. पण हिशेब ठेवणे हे फार महत्त्वाचं आहे. हिशेब म्हणजे एक चिंतन मनन पाहणे, काय करतो आहे. रोजच्या रोज ऑडिट करावं, दिवसभराचं ऑडिट करावं, आठवड्याचं ऑडिट करावं. आज मी काय केलं, आठवड्याभरात काय केलं, मला काय करायचं होतं, काय करायचं आहे, काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. याच्यासाठी ना निवांत असा एक निदान 15-20 मिनिटे, अर्धा तास तरी वेळ दिवसभरातून काढला पाहिजे. जर नाही काढला ना तर हे सगळं असं बोलले व्यर्थ सगळं भूमिका करण्यामध्येच आमचा वेळ सगळा निघून जात असतो. म्हणून बोलले निदान यासाठी सर्वोत्तम वेळ कुठली आहे माहिती, सकाळची वेळ सर्वोत्तम आहे. एक जेवढं लवकर उठता आलं ना सकाळी, तेवढं उठून सगळ्यात आधी शारीरिक सगळे हालचाल करून, सगळं प्राणवायू सगळ्या शरीरभर, सगळं रक्तसंचार पूर्ववत सुरळीत सगळा करून आणि मग एक भगवंताचं नाम घ्यावं. आणि त्याच्यानंतर मग बोलले हे सगळं नियोजन करावं. हे असं केलं ना आयुष्यातच तरच एक दिवसाचं नियोजन म्हणजे आठवडे होतात, महिना होतो, वर्ष होतं. असं करायला पाहिजे.
जेणेकरून हा जन्म किंवा हे आयुष्य सगळं वाया जाणार नाही. सर्व अवघे हिशेबी ठावे, प्रत्यय साक्षीने बोलावे, मग सुरणीसे काय करावे सांगा नाका. पण सगळं व्यवस्थित सगळं हिशेबशीर असलं तर मग सुरणीसाचं काम नसतं. मग बोलले आपणच स्वतःचं ऑडिटर व्हावं, स्वतःचं सगळं लेखनिक व्हावं आणि सगळं प्रमाणामध्ये सर्व काही असावे. स्वय आपणची गुंते, समजावीस कैसी होते, नेनता कोणी एकथे आपदो लागती. म्हणून मग आपण स्वतः जर गुंतला त्याच्यामध्ये तर समजावीस कैसी होते. तर बोलले नेनता कोणी एकथे आपदो लागती. पण आपणच जर सगळे पथ्य सांभाळले नाही म्हणा किंवा हिशेब लिहिला नाही तर मग बोलले सगळ्या आपदा काही ना काही अडचण आल्याशिवाय राहत नाही. आज ना उद्या येणारच आहे. चुकीच्या गोष्टी करू नये. सगळं काही तयारी असावी, सगळं काही नियोजन असावं. बळे वीन युद्धास गेला, तो सर्वस्वे नागवला, शब्द ठेवावा कोणाला कोण कैसा. सगळं तयारीनिशी सगळं युद्ध केलं पाहिजे. आयुष्य जगतो आहे, त्याचं एक हेतू आहे, एक उद्देश आहे, त्याचं सार्थक करायचं आहे. मग त्याची तयारी रोजच्या रोज करावी लागेल. बळेविन युद्धास गेला, तो सर्वस्वी नागवला. जर तयारीशिवाय गेला तर एक मार खाऊन परत यावं लागतं. शब्द ठेवावा कोणाला, अशा वेळेस काय कोणाला दोष द्यायचा. इथे दोष नाही जनासी, शिकवावे आपल्या मनासी. आपण तयारी केली का युद्धाची? रोजच्या रोज आपण भगवंताला आठवलं का, व्यायाम केला का, सकाळी नियोजन केलं का दिवसभराचं? केलं नाही तर मग दिवस काही ना काही असं नियोजनाच्या बाहेरच्या गोष्टी घडणारच आहे. वेळ टाईमपासच्या सगळ्या गोष्टी घडणारच आहेत. आणि मग परिणाम दुःख, परिणामच्या ठिकाणी चिंता, परिणाम त्या ठिकाणी काही ना काही होणारच आहे. जे प्रचितीस आले खरे, तेची घ्यावे अत्यादरे, अनुभवे विन जे उत्तरे, ते फलकटे जाणावी. म्हणजे प्रचितीस आले खरे, बोलले प्रचितीला येईल ते करावं. बाकीचं सगळं बोलले ज्या गोष्टींपासून काही ना काही आउटपुट मिळणार आहे त्या गोष्टी कराव्या. बाकीच्या गोष्टी नेग्लेक्ट कराव्या. साधं सोपं सरळ आहे. काय कशातून काय आउटपुट मिळतं हे मात्र आम्ही अत्यंत शुद्धीत राहून, जाणीवेत राहून बोलले पाहिलं पाहिजे. शिकवू जाता राग चढे, परंतु पुढे आद्दळ घडे, खोटा निश्चय तात्काळ उडे लोकांमध्ये. बोलले शिकवायला गेलं की बऱ्याच जणांना काय येतो, राग येतो. शिकवू जाता राग चढे. पण या अशा राग येणाऱ्यांनी बघावं की याचा परिणाम काय झाला. पुढे जाऊन काय झालं, अद्दल घडली. म्हणजे काय, त्या ठिकाणी काहीतरी चांगलाच फटका बसला, नुकसान झालं. बोले असं खोटा निश्चय किंवा खोटा राग काही कामाचा नसतो. शिकवण्याचा राग मानू नये. सद्गुरू शिकवतात, वेगवेगळ्या माध्यमातून जाणीव देतात, त्याचा राग मानू नये. अद्दल घडणार आहेच आहे म्हणून बोलले एक शिकवण्याचा राग न मानता उत्तम शिकवण उरामध्ये भरू न घ्यावी. खरे सांडून खोटे घेणे, भकाधेस काय उणे, त्रिभुवनी नारायणे न्याय केला. आणि घेताना खरंच घ्यावं. उगाच खोटं घेतलं की बोलले भकाधेस, भकासपणा सगळा येणारच आहे. आतमध्ये शुद्ध भरलं, सत्य भरलं ना तर बोलले त्रिभुवनी नारायणे, नारायणाचं अस्तित्व त्या ठिकाणी असतं, कारण तो सत्य स्वरूपच आहे. जो एखादा व्यक्ती नामस्मरण जरी करत नसला ना पण सत्याचं आचरण करणारा असला ना तरी त्याला त्याच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्या, कारण कर्माचा सगळा प्रसंग आहे. फक्त एवढंच आहे की जो भक्ती करत नाही त्याला मुक्ती मिळत नाही. त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात आणि त्याची सुटका नाही. आणि कामाचा आनंद काही खरा आनंद नाही किंवा चांगलं असणे तरी कुठे ना कुठे त्याच्याही आयुष्यात एक कुठेतरी उणीव राहतेच. भकाधेस काय उणे,
जो शब्द भकासपणा त्याच्या आयुष्यात असतोच असतो. न्याय फक्त एकच आहे की त्रिभुवनी जो नारायण आहे त्याला आतमध्ये सगळं उभा करणे. तो न्याय सांडिता शेवटी अवघे जगची लागे पाठी, जनी भांड भांडव हिंपुटी किती व्हावे. पण न्याय धर्म एकच आहे. एक परमसत्याला ओळखणे किंवा परमसत्य मार्गाचा अवलंब करणे. आणि हा न्याय जर सांडला तर काय होतं? कटकटीच आहे, भांडणंच आहे, उपाध्याच आहे. एक त्या परमसत्याचा स्वीकार केला ना मग काही नाही, बाकी सगळ्या कटकटी भांडणं सगळ्या बाजूला होतात. आणि तर त्याला सोडलं तर मग सगळ्या कटकटीच आहे. मग आता काय पाहिजे? बोलले भांडव हिंपोटी किती भांडून स्वतःची हिंपोटी करून घ्यावी हे पाहावे आपण आपण. अन्याय बहुतांश पुरविले, हे देखिले ना ऐकिले, वेडे उगेच भरी भरले असत्याचे. बोले अन्याय करून कोणाचं भलं झालं? चुकीच्या मार्गाने जाऊन कोणाचं भलं झालं सांगा? लोभाचा, क्रोधाचा, कामाचा अवलंब करून कोणाचं भलं झालं? कोणाचंच नाही. मग बोलले किती म्हणून सांगावे, किती मग वेड्यांनी बी किती बोलले आणखी परत असा वेडेपणा करावा. सगळं सोडून द्यावं, सद्गुरूंना शरण जावं, सत्याचा धर्माचा अवलंब करावा, जसं जमेल तसं प्रेमपूर्वक भगवंताला आठवावं. मग त्या मनुष्याला काय येऊ नये त्रिभुवनी, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही. असत्य म्हणजे तेची पाप, सत्य जाणावे स्वरूप, दोहींमध्ये साक्षेप कोणाचा करावा. असत्य हेच पाप आहे. बोलले निव्वळ. आता हे सगळं सृष्टी कोणाची आहे? हे सगळं ब्रह्मांड त्रैलोक्य कोणी निर्माण केलं? बोलले अर्थातच त्याचंच आहे. मग आम्ही नुसतं त्याला न ओळखता, त्याला अर्पण न करता, त्याची आठवण न करता या सगळ्या सृष्टीचा सगळा उपभोग घेत असू तर ती काय आहे? चोरी आहे आणि ते पाप आहे. आता साधी गोष्ट आहे की एखादा शेतमालक आहे, त्याचं शेत आहे, शेतामध्ये काहीतरी फळं आहेत, आम्ही तिथून जात आहोत, गुपचूप त्याला न विचारता फळं तोडली, ते काय आहे? पाप आहे, चोरी आहे. पण त्याला विचारून एखाद दुसरं घेतलं, त्याने अनुमती दिली तर ते काय आहे? ते बोलले त्याच्यात काही गैर नाही. असत्य म्हणजे तेची पाप, सत्य जाणावे स्वरूप, दोन्हींमध्ये साक्षेप कोणाचा करावा. पापाचं फळ दुःख, पुण्याचे फळ ते सुख. हे एक साधं सोपं सरळ तत्त्व लक्षात ठेवावं आणि कमीत कमी पाप होईल असं बघावं. मायेमध्ये बोलणे चालणे साचे, माया नसता बोलणे कैचे, या कारणे निशब्दाचे मूळ शोधावे. म्हणून मायेमध्ये बोलले हे सगळं काही गोष्टी सत्य वाटतात आणि मायेच्या थोडं बाजूला गेलं की मग त्याच गोष्टी निरर्थक वाटतात. मग याचा अर्थ असा की मायेमध्ये जे सत्य वाटतं ते सत्य नाही. म्हणून याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावा, निशब्द होण्याचा प्रयत्न करावा. मौनातून त्या समाधीपर्यंत, त्या एका निर्गुणापर्यंत, उपासनेतून त्या निर्गुणापर्यंत, स्मरणातून त्या निर्गुणापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करावा. आतल्या सगळ्या वासनांचा समूळ नाश करावा. आतले सगळे शब्द निशब्द व्हावेत. म्हणजे एक निर्गुण निर्विकारत्व सगळं अंतरी सगळं ठसावं. म्हणजे हे म्हणजे काय आहे? हे जणू काही मोक्षाचंच सगळं स्वरूप आहे. वाच्यांश जाणून सांडावा, लक्षांश विवरण घ्यावा, या कारणे निशब्द मुळाचा गोवा आढळेना. म्हणजे वाच्यांश आणि लक्षांश. वाच्यांश म्हणजे जे बोललं जातं आहे, लक्षांश म्हणजे शब्द वेगळा आहे पण त्याचा अर्थ वेगळा आहे. मग हे सगळं वाच्यांश लक्षांशाच्या भानगडीतून सगळं बाजूला होऊन निशब्द व्हावं. आणि हाच खरा बोलले काय आहे तर बोलले हेच खरं त्या ठिकाणी
विवेकाची भूमिका आहे. अष्टधा प्रकृती पूर्वपक्ष, सांडून अलक्षी लावावे लक्ष. आता हे अष्टधा 5 भूते 3 त्रिगुणांचं स्वरूप हे सगळं बाह्य आकार आहे. एक सगळी आम्ही जे सगळं बघतो आहोत, बोलतो, चालतो, हे सगळं अष्टधा प्रकृतीचं पूर्वपक्ष आहे. हे सांडून बोलले आतल्या त्या निर्गुण निश्चळ निर्विकार भूमिकेशी एकरूप व्हावं, मननशीळ परमदक्ष तोची जाणे. मननातून हे सगळं सहजपणे कळून येतं. नाना भूस आणि कण एकची म्हणणे अप्रमाण, रस चोवडी या कोण शहाणा सेवी. बोलले तर भूस आणि कण, भूस वेगळं कण वेगळे, पण हे दोघं एकच आहेत असे म्हणणारा काय आहे, हे अप्रमाण आहे. आणि रस सांडून चोथा कोण घेणार आहे? कोणीच घेणार नाही. दुर्योधन काय बोलतो की मला सगळं राज्यच पाहिजे. तो 5 गावं द्यायला तयार नव्हता. मग बोलले हे असंच आहे. थोडंसं देखील मनुष्य संसारामध्ये त्या ठिकाणी लोभ सोडायला तयार झालेला नाही. मग समर्थ तेच म्हणतात की बाबा रे, जसं संसारामध्ये एवढं सगळं परम दक्ष राहिला, परम लक्ष लावून तू सगळं बरोबर सगळं स्वार्थाचं सगळं केलं, पण खरा स्वार्थ तर काय आहे? स्वतःचं कल्याण करणे, परमार्थाला प्राप्त करून घेणे हा स्वतःचा स्वार्थ होता. त्याचा तू अवलंब कधी करशील किंवा त्याच्यातून तुला त्याचं स्वतःचं कल्याण तू कधी करून घेशील याचा विचार आपण आता केला पाहिजे. नित्यानित्य विवेक आहे. पिंडी नित्यानित्य विवेक, ब्रह्मांडी सारासार अनेक, सकळ शोधून या एक सार घ्यावे. अशा पद्धतीनं हा नित्यानित्य विवेक करावा. परमार्थ मार्गातून, श्रवण मार्गातून, मन निजध्यासातून, उपासनेतून नित्यानित्य विवेक करत राहावा. सार शोधावं, सार जे आतमध्ये आहे त्याच्याशी एकरूप व्हावं, त्याच्याशी हितगुज करावी, त्याच्याशी प्रेमभावातून जोडलं जावं. आणि बोलले मायेकरिता कोणी एक, अन्वय आणि वितरेक, ते माया नसता विवेक कैसा करावा. तत्वे तत्व सर्व शोधावे, महावाक्ये प्रवेशावे, आत्मनिवेदने पावावे समाधान. आणि बोलले मग मायारहित भूमिका जी आतमध्ये प्राप्त होते ते सगळे शेत सगळे तत्व बाजूला करता 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 अहम ब्रह्मास्मी, मीच ते ब्रह्म आहे. हे महावाक्य काय आहे वेदातलं? अहम ब्रह्मास्मी, ते सत्यस्वरूप तूच आहेस किंवा ते ब्रह्म तूच आहेस. तर बोलले ह्या अशा सगळ्या तत्वांना बाजूला सारावं, मायेला बाजूला सारावं. अन्वय आणि व्यतिरेक, मायेकरिता कोणी एक, पूर्वपक्ष आणि नंतरची सगळी भूमिका. पूर्वी आम्ही काय होतो तेच होतो, जे जे आम्हाला पाहिजे आहे किंवा ज्याला आम्ही शोधत आहोत ना, तेच आम्ही पूर्वी होतो, म्हणून तेच शोधत आहोत. आता एखादा वस्तूचा एखादा तुकडा तुटला तर त्या वस्तूला पण आणि त्या तुकड्याला पण तेच पाहिजे असतं की जेणेकरून त्या दोघांचं काय व्हायला पाहिजे, पूर्णत्व व्हाय. अन्वय आणि व्यतिरेक आमचा पण हाच आहे. पूर्वी आम्ही तेच सत्यस्वरूप होतो, आताही आम्हाला त्याच सगळ्या सत्यस्वरूपाला प्राप्त करून घ्यावायचं आहे. फक्त ही सगळी मायेची सगळी तत्त्व शोधून जे आम्हाला अडथळा ठरत आहे त्यांच्याकडे फक्त अत्यंत तटस्थपणे, अत्यंत जाणीवपणे, अत्यंत शुद्ध भावातून सगळं बघत राहणे. तत्वे तत्व शोधावे, शोधता शोधता त्यांना बाजूला करावे आणि मग महावाक्याचा अनुभव घ्यावा, आत्मनिवेदनाला प्राप्त करून घ्यावं आणि एक संपूर्ण समाधान सगळं आयुष्यभरासाठी प्राप्त करून घ्यावं. झाले जन्माचे सार्थक. तत्वे तत्व सर्व शोधावे, महावाक्यी प्रवेशावे, आत्मनिवेदने पावावे समाधान. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे करंट परीक्षा निरूपन्नाम समास 5. जय जय रघुवीर समर्थ.